मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 1.5 कोटी माझ्या महिला बहिणींनी अर्ज केलेले आहेत। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त 1 रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल, त्या अपात्र असतील, त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल। की लवकरात लवकरचे पैसे खात्यामधून काढावे, कुठेतरी आता ते म्हणत होते की पहिले अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। कारण जो जळफळाट आहे, जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत, आता पैसे कुठून देणार। आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर, नाही तर काढून घेतील। ही आमच्या सरकारची वृत्ती नाही। हे सरकार बाळासाहेबांच्या, आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे। हे लोकांच्या मनातलं सरकार आहे। त्यामुळे ही योजना जी आहे, ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत, जे लागणारे पैसे, हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे। त्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे, विनंती आहे की या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा। हे तुम्हाला पैसे देऊ इच्छित नाहीत, हे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी, पण कोर्टाने, न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला आणि म्हणून आता जे म्हणतायत की पैसे लवकर घ्या नाही तर काढून घेतील, तर आधीचं सरकार हे हप्ते घेणारं होतं। आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते देणारं आहे।